विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं वारकऱ्यांची पावलं आता वारीकडे पडू लागली आहेत। याच वाटेवर दोस्त मुंबई या संस्थेची आरोग्य दिंडी सुद्धा मागील 11 वर्षांपासून निघते। अवयव दानाचा प्रबोधन वारसा या दिंडीच्या माध्यमातून चालवण्यात येतो। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। बघूयात। मैत्र जीवांचे हे दोन शब्द केवळ ज्ञानोबांच्याकडून ऐकू येणारे दोन शब्द नाहीत, तर ती सध्या वारीमधली एक महत्त्वाची बाब आहे। दोस्त मुंबई या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विशेष अभियान राबवलं जातंय। अवयवदान आणि आरोग्य दिंडी यावर्षी चालू आहे। गेले 11 वर्ष ही अवयव दिंडी या वारीच्या माध्यमातून सलगपणे वारकऱ्यांची दोस्त होताना दिसते आहे। या संदर्भात नेमका काय उपक्रम आहे, नेमकी याचं प्रयोजन काय आहे आणि कशा पद्धतीनं सेवा दिल्या जातात, यासाठी ही सगळी टीम आपल्यासोबत आहे। दोस्त मुंबईची ही सगळी टीम या ठिकाणी कार्यरत आहेत। आपण पहिल्यांदा डॉक्टर जवादे सरांकडे जाऊ। सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं हा उपक्रम आहे आणि याचं प्रयोजन नेमकं काय आहे? अवयवदानाची गरज तर आहेच, हे आता सर्वश्रुत झालेलं आहे। आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 8,000 पेशंट किडनीच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत, जवळपास 2,000 पेशंट लिव्हरच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत, 450 हृदयाच्या, जवळपास 150 लंग्सच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, 6 जणांना हातांची गरज आहे। तर असे वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे। त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर देणारे फार कमी आहेत। आणि मग याचं कारण काय, तर जनजागृती नाही आहे। आणि त्यामुळं मग 2015 पासून आम्ही अवयवदान जनजागृतीचा हा उपक्रम वारीमध्ये चालू केला आहे। कारण वारीमध्ये सर्व महाराष्ट्र इथे एकत्र आलेला असतो, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक एकत्र आलेले असतात आणि त्यांच्यापर्यंत हा संदेश आपण 15 दिवसामध्ये 18 दिवसामध्ये घेऊन जाऊ शकतो। असं वाटल्यामुळं 2015मध्ये हा उपक्रम चालू केला आणि तो आजतागायत चांगला रिस्पॉन्स आल्यामुळं तो कंटिन्युअस चालू आहे। आता 11वं वर्ष आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये ज्यावेळी 10 वर्षांकडे पाठीमागं वळून बघता ते नेमकं काय म्हणजे आपल्या हाती काय लागलं असा एक प्रश्न असतोच, पण काय नेमकी समाधानाची गोष्ट काय आणि काय वाटतं? समाधानाची बाब अशी आहे की आता कित्येक कीर्तनकार, प्रवचनकार हे आता त्यांच्या कीर्तनामधून आणि प्रवचनामधून अवयवदानाविषयी बोलायला लागलेले आहेत। आणि अवयवदानाचं त्यामुळं महाराष्ट्रातलं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे।